श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 1 फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी माघ महिन्यातील आलेली आहे. या दिवशी माघी गणेश जयंती. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला आपण गणेश जयंती साजरी केली जाते. माघ विनायक चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते. या दिवशी गणपतीचे विधिवत पूजा करत व्रत केले जाते. कारण हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. सर्वात प्रथम पूजले जाणारे देवता म्हणून गणपतीला मान आहे. या दिवशी आपण पूजा प्रार्थनासह काही उपाय केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल, पण 21 तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय करा आणि उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या पूर्ण होतील. गणपतीच्या कृपेने घराची भरभराट होईल. घरातील दारिद्र्य, दुःख, गरिबी नष्ट होईल. जीवनातील सर्व दुःख, संकटे, अडचणी दूर होतील. तर असा हा 21 तांदळाच्या दाण्यांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचा जन्म या दिवशी झालेला होता. म्हणून हा दिवस आपण गणपती उत्सव म्हणून साजरा करत असतो. या दिवशी गणपती तत्व हे इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणात जागृत असते. त्यामुळे या काळात बाप्पाची सेवा उपासना ही खूप प्रभावी ठरत असते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता. तर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यभर खूप भरपूर प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो, परंतु कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होत नसते. आणि त्याचबरोबर कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रह हे कमजोर झालेले असतात. कमकुवत ग्रहांमुळे अडचणी तयार होतात. आपल्या कोणत्याही इच्छा, मनोकामना पूर्ण होत नाही. आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. कोणतीही गोष्टही आपल्या मनासारखी घडत नाही. म्हणून चतुर्थीला 21 तांदळाचा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. घराची प्रगती होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर घरामध्ये असणारे गरिबी असेल, दारिद्र्य असेल, संपवायचं नावच घेत नसेल तर हा तांदळाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. त्यामुळे प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा अत्यंत प्रभावी असा अनुभव येईल. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा. कारण मंदिरामध्ये जी सकारात्मक लहरी असतात ना तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे जर आपण मंदिरामध्ये एखादा उपाय केला ना तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. त्यामुळे शक्य झालं तर मंदिरात करा. नसेल शक्य होत तर आपल्या देवघरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. आता तुम्ही देवघरामध्ये करा किंवा मंदिरामध्ये करा. सर्वात प्रथम तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण अग्नीच्या साक्षीने केलेले उपाय हे खूप खूप प्रभावी असतात. त्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला 21 तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात. तांदूळामुळे गणपती बाप्पा हे आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती खूप पूर्ण लवकर करत असतात. तुमच्यावरती कर्ज असेल तर कर्ज संपून जाईल. नोकरी संबंधित तुमची इच्छा असेल तर ती नोकरी संबंधित इच्छा तुमची पूर्ण होईल. तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तांदूळ घेत असताना ते कुठेही तुटलेले फुटलेले नको. अखंड 21 तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते थोडेसे आपल्याकडे जे हळदी कुंकू असताना तर त्यामध्ये लाल पिवळे करून घ्यायचे आहे. तसेच सफेद तांदूळ हे चुकूनही ठेवायचे नाही. ते हळदी कुंकामध्ये तुम्हाला थोडेसे लाल पिवळे करायचे आहे.
आता बघा, उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊन देऊ नका. मनामध्ये नेहमी सकारात्मक भावना ठेवून उपाय करा. त्यावेळेसच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात. नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे 21 तांदूळ आपण घेतलेले आहे तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही घरी हा उपाय करत असाल ना तर आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती असते ना तर त्यावरती अभिषेक करायला अजिबात विसरू नका. कारण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक केला आणि नंतर जर आपण हा उपाय केला तर त्याचे दुप्पट तिप्पट फायदे हे आपल्याला होत असतात. त्यामुळे मूर्तीवरती अभिषेक करा आणि नंतर हा उपाय करा. त्यानंतर तुम्हाला 21 तांदूळ जे आहेत तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे. हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकायचं आहे. त्या आसनावरती बसायचं आहे आणि गणपती बाप्पांचा जो सर्वात प्रभावी मंत्र आहे, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा जो मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र खूप खूप प्रभावी आहे. कोणतीही तुमची मनातील इच्छा असू द्या तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, इतका प्रभावी हा उपाय आहे. तर तो मंत्र तुम्हाला 108 वेळेस म्हणायचा आहे. 108 वेळेस हा मंत्र म्हटले की त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम, जी गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते, तर ते गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्याच्यासोबत त्याची फलश्रुती असते ती देखील तुम्हाला म्हणायची आहे, हे लक्षात ठेवा. नंतर हे जे तांदूळ आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल, कर्जमुक्ती, धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, प्रमोशन, मुलांची प्रगती, अभ्यासात प्रगती, इतर तुमची जी काही इच्छा असेल, घराची भरभराट, आर्थिक भरभराट, घरामध्ये पैसा टिकत नसेल तर ह्या ज्या काही तुमच्या अडचणी असेल तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा. नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच कधी तर रविवारी सकाळी उठल्यानंतर हे जे तांदूळ आहे तर ते उचलायचे आहे. एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून ते आपल्याला आपल्या पर्समध्ये, पाकिटामध्ये ठेवायचे आहे. यामध्ये दिवसभर गणपती बाप्पांचा जो आशीर्वाद आहे तर तो निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे आपल्या घराची जी प्रगती आहे तर ती होत असते. घरामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, विघ्न, संकटे दूर होतात आणि आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होत असतात. तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला माघी श्री गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. मंत्र मी तुम्हाला जो सांगितलेला आहे तर तो व्यवस्थितपणे म्हणा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, असा हा मंत्र आहे तर तो तुम्ही म्हणा. बघा याचे किती चांगले फायदे आणि प्रभावी फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील. तर करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.